महावार्ता लाईव्ह मध्ये स्वागत आहे। पाईट आंबेठाण गटातील शिवसेना पक्षाच्या उमेदवार राजश्री जैत यांचा चिंबळीत प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ। चिंबळी ग्रामस्थ एकवटले, भामा खोऱ्यात येऊन जैत यांचा प्रचार करणार। पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवार राजश्री संजय जैत यांच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात आज चिंबळी येथे उत्साहात झाली। या कार्यक्रमात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। चिंबळीच्या गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला। चिंबळी गावात आयोजित या कार्यक्रमात राजश्री संजय जैत यांच्या प्रचाराची सुरुवात पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून करण्यात आली। या प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडण्यात आला। स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारळ फोडण्यानंतर उपस्थितांनी उत्साहाने घोषणाबाजी केली आणि उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवला। कार्यक्रमात बोलताना गावकऱ्यांनी एकमताने भामा खोऱ्यातील विकासासाठी राजश्री जैत यांना पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। संपूर्ण चिंबळी गावाने एकत्रित येऊन भामा खोऱ्यात जाऊन प्रचार करण्याचा ठराव पास केला। त्यामुळे उमेदवाराच्या प्रचाराला नवीन जोम मिळाला असून गावकरी घराघरात जाऊन प्रचार करण्यास तयार झाले। भामा खोऱ्यातील पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासारख्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्या गटामध्ये जायचंय आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, गेल्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये सगळ्यांनी आपले हात वर करा आणि आपल्या हात वर केलेल्या हातांनी दाखवा की पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट क्रमांक 26 मध्ये आम्ही सगळे चिंबळी ग्रामस्थ जरी आमचं मतदान नसलं तरी सुद्धा परिवर्तन करणार आणि आमच्या गावातील आयात नाही पण याच मातीतला, याच भूमीतला उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये पाठवणार। आणि म्हणून एक साथ सगळ्यांनी आवाज द्या, नमः पार्वती पतये हर हर भैरवनाथाचे नारे। या ठिकाणी बरोबर घेऊन जात असताना पुढं व्यवसायाच्या माध्यमातून असेल, मित्रमंडळीच्या माध्यमातून असेल, सहकार्य लाभलं, त्यालाही मार्केट कमिटीमध्ये संधी मिळाली। मग तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज तो तुमच्या आणि गावच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत असताना आपणही मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। आपण सर्व मंडळींनी तन मन धनानं मी म्हणणार नाही, कारण ज्यावेळेस एखादी गोष्ट होत असते त्यावेळेस माणसं तनमन धनाने स्वतःहून मदत करत असतात आणि अशा पद्धतीनं आज आपण सर्व मंडळी एकत्र आलेला आहात। वेळही खूप झालेला आहे। भैरवनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आणि आपल्या पद्मावती मातेच्या आशीर्वादानं समोर गणेश मंदिर सुद्धा आहे। आज एका चांगल्या निर्णयाचं आपण स्वागत करू। आपण सर्वांनी, मग तरुण मंडळी असतील, महिला भगिनी असतील, फक्त 15 दिवस बाकी आहे। या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आपापल्या माध्यमातून, गाडीच्या माध्यमातून असेल, एकत्र जाऊन असेल, वैयक्तिकपणे असेल, या जिल्हा परिषद गटामध्ये आपण मदत करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। रामकृष्ण। त्या गटामध्ये जायचंय आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, गेल्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये सगळ्यांनी आपले हात वर करा आणि आपल्या हात वर केलेल्या हातांनी दाखवा की पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट क्रमांक 26 मध्ये आम्ही सगळे चिंबळी ग्रामस्थ जरी आमचं मतदान नसलं तरी सुद्धा परिवर्तन करणार आणि आमच्या गावातील आयात नाही पण याच मातीतला, याच भूमीतला उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये पाठवणार। आणि म्हणून एक साथ सगळ्यांनी आवाज द्या, नमः पार्वती पतये हर हर भैरवनाथाचे नारे। अशी सगळ्यांनी पाईट आंबेठाण गटातील सर्व पाहुणे रावळे, सगळे ज्यांचे नातेवाईक असतील त्यांनी सर्वांनी प्रयत्न करायचा। आता त्या पद्धतीने माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार, सगळ्यांनी सगळ्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे आणि राजश्री जैत यांना निवडून आणलं पाहिजे। वरून आले, कारण काल सगळ्यांना फोन केले, अपेक्षित नव्हतं की आपापल्यातले मतभेद बाजूला ठेवून, गट तट बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येतील, परंतु गावाचा इतिहास
नक्कीच आपण मला आठवला. इथून मागच्या प्रत्येक राजकारणाच्या वेळी ज्या वेळी गावाला तालुक्यामध्ये संधी मिळायची असेल त्यावेळेस गावानं एकी दाखवून या ठिकाणी विजय हा त्या ठिकाणी मिळवलेला आहे. निश्चित त्या भावनेनं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट लढायचं का, याची कारण काय, हे सगळं नीलकंठ महाराज असतील, बाळासाहेब असतील यांनी सर्व सांगितलेलं आहे. त्यामध्ये अधिकचा वेळ यामध्ये नक्की घालवणार नाहीये. परंतु त्या पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटामध्ये लढाई ही ठरलेली आहे, लढाई ही निश्चित झालेली आहे आणि त्या लढाईसाठी खऱ्या अर्थानं हा जैन परिवार नव्हे तर ही लढाई खऱ्या अर्थानं संपूर्ण चिंबळी गावाची या ठिकाणी झालेली आहे. संधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या गावाला कधी मिळालेली नाही, परंतु आज राजश्रीताई संजय जैन यांच्या रूपानं जिल्हा परिषदेला जाण्याची संधी चिंबळी गावाला मिळणार आहे. म्हणून सर्वजण आपण या ठिकाणी एक दिलानं जे जमलेला त्यासाठी मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अधिकच या ठिकाणी बोलणार नाही कारण सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. प्रचाराच्या निमित्तानं नियोजन करण्यासाठी परवा देखील बैठक झाली, आजही बैठक या ठिकाणी आहे. सर्व ग्रामस्थांना मी या निमित्तानं विनंती करेन की पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट हा एकूण 32 गावांचा गट या ठिकाणी आहे आणि या गावांमध्ये निश्चित आपल्या गावातील प्रत्येकाचं कुठं ना कुठं तरी नातेवाईक मंडळी असतील, मित्र परिवार असेल किंबहुना काही व्यावसायिक संबंध असतील, हे नक्कीच त्या ठिकाणी आहे. आपण सर्वांनी आता प्रचाराच्या माध्यमातून खरं तर निवडणूक आयोगानं आपल्याला 21 दिवस दिलेले आहेत आणि 21 दिवसापैकी 7 दिवस फक्त हे आपल्याला खऱ्या अर्थानं प्रचारासाठी ठेवलेले आहेत. परंतु आजपासून जर आपण सुरुवात केली तर 21 दिवस पूर्ण आपल्याला प्रचारामध्ये मिळणार आहेत आणि मी आपणा सर्वांना या निमित्तानं विनंती करेल की पुढचे 15 दिवस आपण आपल्या हातातली कामं थोडी बाजूला ठेवून आपल्या उमेदवार राजश्रीताईंसाठी नक्की या ठिकाणी वेळ काढायचा आहे. मी सर्वांना या निमित्तानं विनंती करेल की आपण जो वेळ आपल्या उमेदवारासाठी द्याल त्या उमेदवाराच्या दिलेल्या वेळेसाठी नक्कीच या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये त्या वेळेची उतराई माझ्या प्रत्येक क्षणामधून आपल्या सर्वांच्या पुढे उभी राहील. अधिकच या ठिकाणी बोलणार नाही. आमदार साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, सभापती साहेब व्यक्त करणार आहेत, सभापती विलास शेठ देखील या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. खऱ्या अर्थानं या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी आपल्या गावातून जेवढ्या काही गाड्या या ठिकाणी बाहेर पडतील तेवढ्या पद्धतीने आपल्याला प्रचार करणं हे सोपं जाणार आहे. प्रचारासाठी लागणारी जे काही नियोजन आहे